नैवेद्य बनवून झाला. बाप्पाला नैवेद्य दाखवायला आणलाय बघा. मस्त असे तिरंगी मोदक बाप्पाला नैवेद्याला आणलेत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. गणपती बाप्पासाठी ना मोदक करणार आहे मी आज. संध्याकाळी विसर्जन आहे गणपतीचं. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आमच्या शेजारी गणपती येते. ते बघा मी मोदक करणार आहे, पण नेहमीचे आपले गुळ खोबऱ्याचे नाही करणार आहे. मी तीळ घालणार आहे त्यात. तीळ गुळ खोबऱ्याचे करणार आहे आज मोदक, उकडीचे मोदक. चला तर पटापट करायला घेऊ. कढई ठेवली बघा. मी हे तीळ भाजून घेते. अर्धी वाटी तीळ घेतलेत मी. तीळ भाजून घेणार आहे. चांगले भाजून घ्यायचे, जसे आपण लाडू वगैरे करताना भाजून घेतो ना तीळ, तसे तडतड उडायला लागले की आपण समजतो तीळ भाजले म्हणून. तीळ चांगले भाजून घेतले. ह्याच कढईत सारण करणार आहे, पण आधी आपण उकड काढून घेऊ, म्हणजे मग ते पीठ वाफवतं पण चांगलं. आणि तीळ गार व्हायला पाहिजेत ना, मग ते मिक्सरमधून काढायचे. ह्या गरम कढईतच गूळ घालून घेते आणि खाली उतरून ठेवते. आधी पीठ वाफवून घ्यायचे. तीळ मिक्सरमधून बारीक करून मग ह्याच सारणामध्ये घालायचे. हे असंच उतरवून ठेवते मी. नंतर मग तीळ घातल्यावर मग सारण परतून घ्यायचं. कढई ठेवली मी. कढईमध्येच उकड काढून घेणार आहे. हे बघा, ह्या ग्लासाने 2 ग्लास पाणी घालते मी. उकळी येऊ देते या पाण्याला. झाकण ठेवते म्हणजे पटकन पाणी उकळेल. पाणी उकळलं. आता पटकन ह्यात पीठ घालून घेते मी. ह्या वाट्याने पीठ घालते बघा. त्याआधी मी थोडंसं मीठ घालते आणि तूप. तूप घातलं. पीठ घालून घेते. मोदक भरपूर करायचे. सारखं करून घेते हे एकजीव. गॅस जरा बारीक केला. हे बघा, हे ना आता एकसारखं करून एक थोडा वेळ झाकून ठेवते, म्हणजे मग ते पीठ चांगलं वाफवतं आणि मग मळायला घेऊ आपण. आता परत ते सारण जे ठेवलं आहे ना मी अर्धवट, ते करायला घेते. आता ही कढई बाजूला ठेवते आणि सारण करायला घेते. व्हिडिओ पूर्ण बघा. मी जरा थोडेसे वेगळे करणार आहे मोदक. आता मी झाकून ठेवते, कढई उतरून ठेवते आणि ते सारण करायला घेते. ही कढई ठेवली. सारणाची गॅस बारीक केलेला आहे. तोपर्यंत मी हे तीळ बघा पूर्ण गार झालेत, मिक्सरमधून काढून घेते. गूळ आणि खोबरं आपण जसं नेहमीचं सारण करतो तसं परतून घ्यायचं आणि मग ते जे तिळाचं कूट केलं आहे ना, ते ह्यात घालायचं. परतून घेते चांगलं. आता हे पीठ वाफवलंय ना, ती उकड मळून घेते चांगली. पाण्याचा हात घेऊन चांगलं मळते. आता जर चटके बसतायत ना, आपण कशानं तरी तांब्यानं किंवा तेल्यानं असं रगडून घ्यायचं पीठ ते, कारण चटके बसतात ना. दाखवते तुम्हाला. असं चांगलं आधी रगडून घ्यायचं. मोदक तर सगळेजणच करतात. माझ्या चॅनेलवर भरपूर प्रकारचे मोदक केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. पण उकडीचे मोदक आपण करतोच. आणि आता आज गणपती विसर्जन आहे, म्हटलं चला काल नाही केले मी, तर म्हटलं आज करावेत.
असं मस्त ह्या पिठाचा गोळा करून घेते मी. गोळा करून ठेवला हा. आता हे बघा थोडंसं परतून घेतलं. ते शेंगदाण्याचं परत परत शेंगदाण्याचंच कूट म्हणते, तिळाचं कूट हे केलंय ना ते ह्यात घालून घेते आणि मस्त असं परत परतून घ्यायचं चांगलं. ह्यात मी थोडंसं जायफळ किसून घालते आणि वेलचीची पूड घातली, मी आधीच विसरले दाखवायला तुम्हाला. थोडंसं घातलं. झालं आता हे परतून झाले सारण. आता आपण मोदक करायला घेऊ. जरा थोडंसं एक 5 मिनटं गार व्हायला पाहिजे ना. इकडे बघा हे सारण गार झालं. आपण पीठ भिजवून ठेवले. आता मोदक करायला घ्यायचे, पण मी काय करते दाखवते बघा. हा थोडासा भगवा रंग आहे आणि हा हिरवा. हे कालवून घेतले अगदी किंचित थेंबर पाणी घालून, आणि एक असाच पांढरा रंग घेणार आहे. तर मी तिरंगी मोदक करणार आहे. ह्यात कोणाच्याही भावना वगैरे दुखवण्याचा प्रश्न नाही आहे. मी सहज, आता गणपती आहेत आणि 2 दिवसांनी 26 जानेवारी पण आहे, त्यानिमित्ताने मी हे तिरंगी मोदक करते. चला तर 2-3 करून दाखवीन मी तुम्हाला आणि मग बाकीचे पटापट करून घेईन, कारण वेळ झाला आहे खूप. माझा नैवेद्य होईपर्यंत बराच उशीर होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. फक्त ह्याचे मी 3 भाग करणार आहे पिठाचे. हे बघा, हा एक भाग तर पांढरा तसाच ठेवणार आहे आणि हे जे आहेत ना ते ह्यात आणि ह्यात हे 2 रंग मिक्स करून घेणार आहे बघा. हे असे हे 2 रंग मिक्स करून हा पांढरा तसाच ठेवणार आहे आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते, दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हे कलर मी मिक्स करून घेतलेत, हिरवा, भगवा आणि हा पांढरा असाच ठेवला आहे. आता मी ह्याचे ना प्रत्येकी असे गोळे करून ठेवते, दाखवते तुम्हाला, थोडेसे करून दाखवते. हे बघा असे गोळे सगळे ह्याचे पण आणि ह्याचे पण, म्हणजे ह्या तिन्ही रंगाचे असे गोळे करून ठेवते आणि मग दाखवते मोदक करताना. आधी हे सगळे गोळे करून घेते, सगळे करून घेते. हे असे ह्याचे सगळे गोळे करून घेते. हे असे सगळे गोळे करून घेतले बघा, हिरवे, केशरी आणि पांढरे. आता हे मोदक करायला घेते मी, दाखवते तुम्हाला मोदक करते. एकीकडे 2-3 दाखवते. हे बघा, हे 3 गोळे असे करून घ्यायचे आणि एकत्र करायचं. असं गोळा करून घ्यायचं. आपण जसं एरवी मोदकाला अशी पारी करतो ना तशी करून घ्यायची, पण ते 3 गोळे एकत्र जुळले पाहिजेत. असं हळूहळू हलक्या हाताने करून घ्यायचं. असे करून घ्यायचे. असे मोदक करायचे. 1-2 मी करून दाखवते फक्त तुम्हाला. परत हे असे 3 गोळे जुळवून घ्यायचे. हे बघा असे हाताने, आणि मग हळूहळू हलक्या हाताने ही अशी गोळी करायची, जशी आपण एरवी मोदक करायला पारी करतो तशी. हे अशी पारी करून घ्यायची. असे करून घेते. असे जुळवून घेते.
रुमाल टाकून ठेवलाय ओला, नाहीतर मग वाळतात ना त्या ह्या. आणि जरा असं गोल करताना हलक्या हलक्या हाताने करायला लागतं, नाही तर मग ते एकच गोळा होतो आणि रंग दिसून येत नाही. म्हणून मग ते हलक्या हलक्या हाताने असं करायचं असतं. बघा आता एक चाळणी होत आली. एक चाळणी झाली की वाफवायला ठेवते, मग दुसरी चाळणी करायला घेते. पाणी ठेवलंय उकळायला मी तर. उकळलं पाणी तर ठेवून देते वाफवायला. झाकण ठेवते ह्याच्यावर चांगलं. आणि 20 मिनटं ठेवून देते. हे बघा, हाताला चिकटत नाही, म्हणजे वाफवले. हे काढून घेते. हे बघा, हे पण झाले वाफवून. आता त्या ताटामध्ये काढून घेते. हे बघा, हे आधीचे झालेले आहेत ते. ह्यातच आता ते सगळे काढून घेते, म्हणजे एकाच ताटामध्ये मला मोदकाचा नैवेद्य काढता येईल. हे बघा, असे 21 मोदकाचं ताट काढून घेतलं मी. आता थोड्या वेळाने जाऊन नैवेद्य दाखवू बाप्पाला. हे बघा, असे आपले तिरंगी मोदक. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा.